पंढरपूरमध्ये शेततळ्यामध्ये बुडून पती पत्नीसह मुलाचा मृत्यू झालाय। पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावातील ही हृदयद्रावक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। शेततळ्यामध्ये बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आई वडिलांचाही मृत्यू झालाय। विजय लोंढे, प्रियंका लोंढे आणि प्रज्वल लोंढे अशी मृतांची नावं जी आहेत ती समोर येतात। हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळते। उद्या 5:30 वाजता त्यांचा अंत्यसंस्कार जो आहे तो त्यांच्यावरती पार पडणार आहे। अंत्यविधी जो आहे तो त्यांचा उद्या होणार आहे आणि त्याच्या आधी त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। डॉक्टर बाबा आढाव कामगार संघटना आणि वंचितांच्या पाठीशी उभे राहणारे समाजसेवक होते। बाबा आढाव यांनी कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी हमाल पंचायत नावाची संघटना स्थापन केली होती। बाबा आढाव पुण्यातील महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते। सामाजिक आंदोलन आणि चळवळींमुळे आढाव यांना 53 वेळा तुरुंगवास भोगावा लागला। 2011 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड आणि पुणेच प्राईड या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। तर या संदर्भात शरद पवारांनी ट्विट करत जी आहे ती बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। तर ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉक्टर बाबा आढाव यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल असं शरद पवारांनी म्हटलंय। तर त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांच्या संघर्षाचा, सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला असं शरद पवार यांनी म्हटलंय। आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेनं आणि विद्वेषानं गार असलेल्या काळात बाबा आढाव यांच्यासारखा निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, आढाव कुटुंबियांप्रती सहवेदना देखील व्यक्त करतो असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे। बाबा आढाव समाजाची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी, विशेषतः उपेक्षितांना सक्षम बनवण्याच्या आणि कामगार कल्याणाच्या कार्यासाठी स्मरणात राहतील। त्यांच्या निधनानं दुःख झालं असं नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर राहुल गांधी यांनी देखील ट्विट केलेलं आहे। सामाजिक न्यायाचा एक मजबूत आधारस्तंभ आणि एक महान कामगार नेते बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय। त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या हक्कासाठी समर्पित केलं असं देखील यावेळेला राहुल गांधींनी म्हटलंय। पुण्यातून निघालेल्या त्यांच्या संघर्षाच्या ज्योतीनं देशभर सामाजिक न्यायाचा मार्ग उजळवला असं देखील राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या शोकाकुल कुटुंब आणि असंख्य सहकार्यांप्रती माझा मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं। त्यातले ज्येष्ठ समाजसेवक आणि असंघटित कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांचं वयाच्या 95व्या वर्षी आज निधन झालंय। इथं पुणे हॉस्पिटलमध्ये त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत राज्यभरातल्या आणि काही प्रमाणात देशभरातल्या त्यांच्या चाहत्यांच्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हमाल भवन येथे ठेवलं जाणार आहे। सामान्यपणाने जो कष्टकरी आहे त्याच्या जीवनाचं काही मोल आहे आणि ते अमूल्य आहे अशा प्रकारची त्यांची भूमिका होती। त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी समर्पित केलं आणि कुठलीही तडजोड किंवा समझोता न करता श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणं, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांसाठी लढणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं। मी विधान परिषदेची उपसभापती, शिवसेनेची नेता, स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आणि पुण्यातली एक कार्यकर्ती या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते। या निधनाबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांचं जे गोरगरीब, शोषितांसाठी, पीडितांसाठीचं काम आहे ते पुढे नेणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे।